अनुप जगदाळे हे नाव तुमच्या आमच्या परिचयाचं असण्याचं खरं तर कारण नाही, पण तंबू थिएटर टुरिंग टॉकीजमध्ये सॅटेलाइटने सिनेमा दाखवणारं पहिलं थिएटर करण्याचा मान त्याला मिळाला. तंबू थिएटरमध्ये सिनेमा दाखवताना सिनेमा दिग्दर्शनाचं त्याने स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं. तो सिनेमा म्हणजे झाला बोभाटा. ग्रामीण सिनेमाचा बाज असणारं हे काय वेगळं सांगायची खरं तर गरज नाही, पण त्या सगळ्या खेळात त्याने मनोरंजन आणि सगळ्यामधून प्रबोधन असं समीकरण मांडण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला या सिनेमामधून दिसतो. विनोद हे तशा अर्थानं तितकंच गंभीर प्रकरण असतं, कारण कॉमेडी तळ हातावर अंगार घेण्यासारखं म्हणजे ते आव्हान त्याने या सिनेमात पेललंय. म्हणजे अर्थात दिग्गज कलावंत दिलीप प्रभावळकरांसारखे आणि पटकथा ज्या पद्धतीचा अरविंद जगताप लिहितो अशा दोघांना घेऊन अनुपने ती हुशारी निश्चित दाखवली आहे हे या सिनेमा पाहताना जाणवतं. या सगळ्या खेळात गोष्टीचा असलेला जीव तितकाच महत्त्वाचा ठरतो, कारण पालीची मगर करायची की डायनासोर हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तर त्या विषयाची निवड महत्त्वाची ठरते. पण झाला बोभाटा पाहताना आपल्याला प्रकर्षाने जाणवतो तो विनोद, प्रासंगिक करण्याचा केलेला प्रयत्न. काही ठिकाणी तो ओढून ताणून झालाय हेही जाणवतं, काही ठिकाणी तो शारीरिक पातळीवर कमरेखालच्या पद्धतीचा विनोद होतो. हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी वाटेल ते करताना सामाजिक भान इथे जपलं गेलंय ही त्यातली जमेची बाजू. त्यासाठी मग हगंदारी मुक्त गाव, स्वच्छता अभियान यासारखे मुद्दे जाणीवपूर्वक पेरल्यामुळे सिनेमाचा माहितीपट काही अंशी अधिक झालाय असं वाटत राहतं, कारण त्या सरकारी जाहिरातींसारखा तो भासत राहतो. अर्थात त्यामध्ये प्रबोधनाचा भाग असला तरी ते अधिक सहजतेने स्वाभाविकतेने पेरलं असतं तर त्याचा प्रभाव अधिक जाणवला असता, तो इम्पॅक्ट राहिला असता असं राहून राहून वाटतं. सिनेमाचा पूर्वार्ध हा उत्तरार्धापेक्षा तुलनेने अधिक जास्त मोठा वाटतो लेंथनेही, आणि उत्तरार्धात तर ताणलेल्या सस्पेन्सचं बालनाट्य होतं. नंतर तर तो सस्पेन्स खुला झाल्यानंतर इम्पॅक्टही निघून जातो, कारण ते कारण ज्या पद्धतीचं आहे ते सबळ वाटत नाही. ज्या गोष्टीवर हे सारं बेतलंय, अख्खा पूर्वार्ध त्या गोष्टीवर बेतलेला आहे. नैतिकतेचा मुद्दा आहे, स्त्रीच्या चारित्र्याचा मुद्दा आहे. तो उपस्थित करताना मात्र या सगळ्या गोष्टींना तितक्याच सांभाळून तारेवरची कसरत करत मांडणं गरजेचं होतं. मात्र या सगळ्या गोष्टींमधील कसरत सांभाळण्यापेक्षा त्या मुद्द्यालाच दिलेली बगल हे सस्पेन्स रिव्हील झाल्यानंतर आपल्याला जाणवतं. त्यामुळे एवढा वेळ ताणलेल्या उत्सुकतेचं आणि रंजकतेचं करायचं काय ते काही आपल्यालाही कळत नाही. हे म्हणजे फार उत्सुकतेने मी झोपलो असं म्हटल्यासारखं झालंय. गोष्ट मनाची वाडी आदर्श गावची आहे. गावचं राजकीय प्रस्थ राणी म्हणजे तेजा देवकर. आदर्श गावचा पुरस्कार मिळत असला तरी गावात दिव्याखाली अंधार आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे. गावचा सरपंच म्हणजे कमलेश सावंत, त्याच्या हाताखाली पंटर आहेत, त्यामधला एक संजय खापरे. गावचा नाभिक आहे अर्थात ते आप्पा ज्या पद्धतीचे आपल्याला दिसतात ते दिलीप प्रभावळकरांनी साकारलेत आणि ते अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत. त्यांनी गाव सुधारण्याचा वसा घेतला आणि ते ज्या पद्धतीचे आप्पा आहेत त्यांनी एक गावावर तशा अर्थानं एक अंकुश ठेवलेला आहे. जे सरपंच असेल किंवा राणी असेल त्या सगळ्या गोष्टींना त्यांची एक धाक आहे, त्यांची भीती आदरयुक्त वाटते. त्यांचं काही केल्या लग्न जमत नाही असा एक लग्नाळू भाऊ कदमही आपल्याला आहे. असे एकापेक्षा एक इरसाल नमुने आपल्याला या गावात दिसतात. दिलीप प्रभावळकरांना गावातल्या उठाठेवीत प्रचंड स्वारस्य आहे. गावातील पानाची टपरी बंद करण्यासाठी लहानग्यांना हाताशी धरून उठाव करण्यापासून ते गाव हगंदारी मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात त्यांचा हिरिरीने वाटा आहे आणि ते पुढाकारही घेत आहेत. एके दिवशी रात्री गावातून फिरत असताना मंदिराजवळून जात असताना अंधारात एका स्त्री पुरुषाचं संभाषण ते ऐकतात आणि त्यांना भोवळ येते, चक्कर येते. त्या संभाषणात वदफैलीचं किटाळ आता कोणावर येणार, गावातील कोणत्या स्त्रीचे अनैतिक संबंध कोणाशी आहेत आणि आदर्श गावात अशा पद्धतीचं अफेअर. यामुळे समस्त पुरुष मंडळींमध्ये या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एकच धांदल उडते. या सगळ्यामध्ये पशा म्हणजे मयुरेश पेमच्या प्रेम कहाणीचाही एक ट्विस्ट अँड टर्न आहे आणि त्या सगळ्यामध्ये कॉमेडी ऑफ एररचा वापर केलेला आपल्याला दिसतो. दिलीप प्रभावळकर अनेक मुखवटे चढवून तितकेच तजेलदार वाटतात. त्यांनी साकारलेले वेगवेगळे वृद्ध तितकेच इंटरेस्टिंग आहेत. आत्ता तशा अर्थाने या सिनेमात फार काही आव्हानात्मक नव्हतं, पण तरीही त्यांनी रंग भरण्याचे केलेले प्रयत्न आपल्याला दिसतात. भाऊ कदम आणि दिलीप प्रभावळकर एकत्र येतात त्यावेळी काही अंशी धमाल येते. भाऊ कदम चला हवा येऊ द्यामध्ये जसा भासतो तशा अर्थानं आपल्याला इथे तो दिसत नाही, पण तो खो खो हसवेल अशी अपेक्षा घेऊन सिनेमा बघायला जाण्यात तशा अर्थानं अर्थ नाही. कारण तो जितकं फुटेजमध्ये आहे तेवढ्यात तो 2-2 रन्स काढतो.
कमलेश सावंतने रंगवलेला सरपंच तितकाच रंजक आहे. त्याच्यामधला राग, द्वेष आणि संशयाचं भूत हे त्याने चमकदार पद्धतीने दाखवलंय. संजय खापरेच्या गुणवत्तेला तशा अर्थानं न्याय मिळालेला जाणवत नाही. तेजा देवकरने साकारलेली राणी दखल घ्यायला भाग पडते. सिनेमा मात्र खो खो हसवायला लावेल किंवा हसायलाही लावेल असं नाही. हा सिनेमा अधिक प्रभावी होऊ शकला असता, पण सिनेमामध्ये पेरलेला विनोद स्वाभाविक वाटला असता, सहज वाटला असता तर त्याची गंमत अधिक वाटली असती. माहितीपटासारखी सरकारी योजनांचा पाढा वाचल्यासारखा खरं तर आपल्याला या सिनेमात जाणवतो. सिनेमातील विनोदाची पातळी काही ठिकाणी घसरल्यासारखी वाटते, काही ठिकाणी प्रेक्षकांना गृहीत धरल्यासारखं वाटतं. काही सिक्वेन्सचा अर्थच लागत नाही. ज्या अण्णांना गावाबाहेर काढायचं ठरतं आणि त्यांना दुसऱ्या दिवशी रस्त्यात पडलेलं सापडल्यावर मात्र त्यांना शुश्रूषा करण्यासाठी आणलं जातं. हा पर्याय कसा क्लिक केला जातो याची उकल मात्र काही केल्या होत नाही. एवढंच नाही तर त्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे पुढे जातात आणि त्याला विनोद पेरण्यासाठी घेतलेला अट्टहास हा थोडासा त्रासदायक ठरतो. का पाहावा? दिलीप प्रभावळकर आणि भाऊ कदम यांच्यासाठी. का टाळावा? सरकारी योजनांचा माहितीपट खरं तर वाटतो विनोदाचा ओव्हरडोस आहे. शारीरिक पातळीवरचा विनोद काही अंशी पातळी सोडून घसरल्यासारखा दिसतो. थोडक्यात काय, बरा विनोदी सिनेमा झाला असता तर बोभाटा झाला नसता. एवढंच. या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार्स.